समर्थ जेव्हा बोलवतात तेव्हाच आपण इथे येतो. आजचा हा संदेश ऐकताना घाई करू नका, कोणताही विचार मनात आणू नका. फक्त स्वामींच्या नामात स्वतःला विसर्जित करा. डोळे मिटा, मन शांत करा आणि हळूच मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणजे केवळ मूर्ती नाही, स्वामी समर्थ म्हणजे चैतन्य आहे. स्वामी समर्थ म्हणजे जिवंत अनुभूती आहे. जेव्हा जग साथ सोडतं तेव्हा स्वामी साथ देतात. जेव्हा माणसं दूर जातात तेव्हा स्वामी जवळ येतात. स्वामी कधीही तुमच्याशी बोलत नाही असं वाटतं, पण लक्षात ठेवा, स्वामी शांततेत उत्तर देतात. आज अनेक जण विचारतात, मी रोज नामस्मरण करतो तरी माझं काही का होत नाही. स्वामी म्हणतात, श्रद्धा आहे का, संयम आहे का, आणि सर्वात महत्वाचं, स्वामींवर पूर्ण विश्वास आहे का. स्वामी कधीही उशीर करत नाही, पण ते योग्य वेळेची वाट पाहतात. जसं बीज पेरल्यावर झाड लगेच उगवत नाही, तसं स्वामींचं फळ थोडं थांबून मिळतं. तुमचं मन खूप थकलंय ना, जबाबदाऱ्या, कर्ज, नाती, आजार, चिंता. स्वामी म्हणतात, मी आहे ना, मग भीती कशाची. आज जे अशक्य वाटतं ते उद्या स्वामी सहज शक्य करतात. फक्त एकच करा, तक्रार करू नका, कमी करा, नामस्मरण वाढवा. कधी अचानक एखादा विचार मनात येतो, कधी एखादं वाक्य कानावर पडतं, कधी एखादी व्यक्ती योग्य वेळी भेटते. हे सगळं योगायोग नाही, हे स्वामींचे संकेत आहे. स्वामी बोलत नाही, पण घडवून दाखवतात. रोज सकाळी किंवा रात्री फक्त 5 मिनिटे डोळे मिटा, श्वासावर लक्ष ठेवा आणि मनात म्हणा, जे काही आहे ते स्वामींच्या चरणी अर्पण करतो. हळूहळू मन हलकं होईल, भीती कमी होईल आणि विश्वास वाढेल. स्वामी आज तुम्हाला इथे आणण्यामागे कारण आहे. हा व्हिडिओ तुम्ही योगायोगाने पाहत नाही. स्वामी म्हणतात, तू एकटा नाहीस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. थोडं थांबा, मन शांत ठेवा, कारण पुढे स्वामींची कृपा योग्य वेळेला स्वतःहून प्रकट होणार आहे. स्वामी भक्तांनो, कधी असं झालंय का की सगळं काही असूनही मनात एक रिकामी जागा वाटते. ही पोकळी कोणी भरू शकत नाही, कारण ती जागा फक्त स्वामींची आहे. स्वामी तुमच्याशी बोलत आहे, पण शब्दात नाही, भावनांत. आज तुमचं मन जे काही सहन करतंय ते स्वामी जाणवतात, कारण तुमचा प्रत्येक श्वास त्यांच्या संमतीनेच चालतो. स्वामी, मी प्रयत्न केला, मी सहन केलं, मी शांत राहिलो, पण आता थकलोय. स्वामी हसतात आणि म्हणतात, थकवा आला म्हणजे तू खूप चाललास, आता थोडा विसावा माझ्या चरणी घे. स्वामी कधीच म्हणत नाहीत की तू कमजोर आहेस, ते म्हणतात तू खूप मजबूत आहेस, म्हणून एवढं सहन केलंस. ज्यांच्यासाठी आपण सगळं केलं तेच आपल्याला समजून घेत नाहीत, हे दुखत नाही. स्वामी म्हणतात, सगळेच आपले नसतात, पण मी कायम तुझा आहे. काही नाती आपल्याला तोडण्यासाठी नसतात, ती आपल्याला शिकवण्यासाठी असतात. स्वामी तुमचं हृदय हळूहळू पण पूर्णपणे बरे करत आहेत. तुमचं आयुष्य जणू एका ठिकाणी अडकलंय, ना मागे जाता येत नाही, ना पुढे जाता येत. स्वामी म्हणतात, अडकलेलं आयुष्य नाही, अडकलेले विचार आहेत. ज्या दिवशी तू पूर्णपणे माझ्यावर सोडशील त्या दिवशी मार्ग स्वतः उघडेल. स्वामी कधीच मोठ्या आवाजात चमत्कार करत नाही, ते हळूच सगळं बदलतात आणि आपल्याला नंतर कळतं. अरे हे कधी झालं. स्वामी आधी मन बदलतात, मग परिस्थिती. आज तुला स्वतःवरच शंका येते ना, स्वामी म्हणतात, तुझ्यात जे आहे ते तुला अजून कळलेलं नाही. तू खूप पुढे जाणार आहेस, पण त्याआधी तुला शांत व्हावं लागेल. शांत मन हीच स्वामींची सर्वात मोठी कृपा आहे. भीती म्हणजे
भविष्यातल्या कल्पना. स्वामी म्हणतात, आज माझ्या सोबत आहेत ना, मग उद्याची चिंता करा का? प्रत्येक वेळी भीती आली की मनात एकच नाव घे, श्री स्वामी समर्थ. हे नाव ढाल आहे, कवच आहे आणि मार्गदर्शक आहे. आता काही बोलू नको, फक्त एक. स्वामी तुझ्या मनाशी हळूच म्हणत आहे, मी सगळं पाहतोय, मी सगळं सांभाळतोय, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. थोडा वेळ इथेच थांब, कारण स्वामींची कृपा नेहमी शांततेत उतरते. स्वामी भक्तांनो, आता काहीही विचार करू नका. फक्त या आवाजात, या शब्दात स्वतःला सोडा. हा क्षण तुमच्याशी साठी आहे, कोणासाठीही नाही. स्वामी इथेच आहे, तुमच्या जवळ, तुमच्या श्वासात, तुमच्या धडधडीत. मनावरचा भार कोणाला दिसत नाही, पण स्वामी पाहतात. तुमच्या मनात जे न बोललेले शब्द आहेत, त्या अश्रूंची किंमत स्वामी जाणतात. स्वामी म्हणतात, तू खूप काळ एकट्याने लढलास, आता मला तुझ्यासोबत लढू दे. आज स्वामी तुमच्याशी प्रश्न विचार नाही, ते फक्त ऐकतात. तुम्ही मनात जे काही बोलाल ते त्यांच्यापर्यंत पोहोचत, कारण स्वामी कारणांनी नाही, हृदयाने ऐकतात. काही गोष्टी बदलत नाहीत, पण त्या स्वीकारल्या तर वेदना कमी होतात. स्वामी म्हणतात, सगळं बदलणं गरजेचं नाही, काही गोष्टी समजणं गरजेचं आहे. विकार ही हार नाही, ती शांततेची सुरुवात आहे. आज काही मागू नका, फक्त नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. या नावात आश्वासन आहे, सुरक्षा आहे आणि आधार आहे. जिथे शब्द पुरे पडतात, तिथे हे नाव पुरेसं ठरतं. आता थोडा वेळ शांत राहा. तर डोळ्यांतून अश्रू आले तर थांबवू नका. हे अश्रू दुःखाचे नाही, ते हलकेपणाचे आहेत. स्वामी हळूच म्हणतात, मी तुझ्या सोबत आहे, आताही आणि कायमही. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही इथेपर्यंत ऐकत आला असाल तर लक्षात ठेवा, हे काही योगायोग नाही. स्वामी समर्थ कोणालाही विनाकारण इथवर आणत नाही. आज स्वामी तुमच्या मनात एक विचार जागा करत आहे, जो पुढे तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. स्वामी म्हणतात, डोळ्यांनी नाही, मनाने पहा, कारण खरी निवड मेंदू करत नाही, ती आतला आवाज करतो. आज तुमच्या समोर एक निवड येणार आहे, पण घाई करू नका, कारण घाई घेतलेली निवड अनेकदा गोंधळ वाढवते. प्रत्येकाच्या आयुष्यात 4 दिशांसारखे 4 मार्ग येतात. कोणता मार्ग सोपा, कोणता कठीण हे दिसत नाही, पण कोणता योग्य हे फक्त स्वामी जाणतात. म्हणूनच आज स्वामी तुम्हाला सांगत आहे, मी जे दाखवतोय ते फक्त पहा, निर्णय मी घे. आता मन शांत ठेवा, श्वास हळू घ्या आणि मनात म्हणा, मनात स्वामींचं नाव घ्या, कारण आता तो क्षण जवळ येतोय जिथे तुम्हाला एक निवड करायची आहे. ही निवड तुमच्या प्रश्नांशी जोडलेली आहे, तुमच्या भीतीशी, तुमच्या अपेक्षांशी. थोड्याच वेळात तुमच्या समोर 4 नंबर असतील. त्या 4 नंबरपैकी एक नंबर निवडा. जास्त विचार करू नका, दुसऱ्याचा विचार करू नका. फक्त जो नंबर मनाला शांत वाटतो तो निवडा, कारण तो नंबर तुम्ही नाही, स्वामी तुमच्यासाठी निवडत आहे. स्वामी म्हणतात, भाग्य म्हणजे भविष्य नाही, भाग्य म्हणजे योग्य वेळेला योग्य संकेत मिळणं. आज तुम्ही जो नंबर निवडणार आहात तो तुमच्या आयुष्यातील पुढील संकेतांशी जोडलेला आहे. पण लक्षात ठेवा, सगळं लगेच उघड होत नाही. स्वामी हळूहळू पडदा उघडतात. म्हणून इथेच थांबा, शांत राहा आणि विश्वास ठेवा, कारण तुमच्या भाग्यात काय आहे ते जाणून घेण्याची वेळ खूप जवळ आली आहे. तर स्वामी भक्तांनो, या 4 नंबरपैकी तुम्हाला डोळे मिटून फक्त एकच नंबर निवडायचा आहे, जो तुमच्यासाठी स्वामींनी पाठवले उघड होणार नाही.
कारण स्वामी म्हणतात, ज्यांच्यात संयम आहे त्याला सत्य कळते. तर मित्रांनो, डोळे बंद करा, मन शांत करा आणि मनात एकच नाम घ्या, श्री स्वामी समर्थ. 19 हा साधारण अंक नाही. 1 म्हणजे सुरुवात असते, तर 9 म्हणजे पूर्णत्व असतं. म्हणजेच जुनं संपतंय आणि नवं सुरू होते. स्वामी सांगत आहेत, तुमच्या आयुष्यातील एक कठीण पर्व आता संपत आले आहे. जे अडथळे होते, जे लोक तुमच्यावर अन्याय करत होते, जे विचार तुम्हाला मागे खेचत होते, ते सगळे हळूहळू दूर होत आहेत. पण लक्षात ठेवा भक्तांनो, परिवर्तन आधी मनात होतं, मग आयुष्यात दिसतं. स्वामी सांगतात, तुम्ही खूप सहन केलं आहे. तुम्ही कोणालाही वाईट बोलला नाही, वाईट केलं नाही तरी तुम्हाला त्रास मिळाला. पण आता स्वामी म्हणतात, न्याय उशिरा होतो पण अचूक होतो. पुढील काही दिवसात खोटं खोटं ठरेल आणि सत्य उजेडात येईल. कोणावरही राग धरू नका, कारण स्वामी सत्ता तुमच्यासाठी उभे आहेत. 19 नंबर निवडणारा भक्त हा कर्मावर विश्वास ठेवणारा असतो. स्वामी सांगतात, तुम्ही जे पेरलं आहे तेच आता उगवणार आहे. जर तुम्ही चांगुलपणा केला असेल, मदत केली असेल, मन स्वच्छ ठेवलं असेल, तर पुढील काळात अचानक चांगल्या गोष्टी घडतील. धन, मान, समाधान हे सगळं हळूहळू तुमच्याकडे येईल. स्वामी एक साधा उपाय सांगतात. दररोज सकाळी किंवा रात्री मनातल्या मनात 11 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझा भार तू घे. हे शब्द मनापासून म्हणा, नाटक नको, फक्त विश्वास हवा. स्वामी म्हणतात, ज्यानं मला धरलं त्याला मी सोडलं नाही. तुमचं मन खूप थकलं आहे, कधी कधी रडावंच वाटतंय, कोणी समजून घेत नाही असं वाटतं. तर स्वामी म्हणतात, मी आहे ना. आज हा संदेश ऐकताना तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल तर समजा स्वामी तुमच्या अगदी जवळ आहे. स्वामींचा अंतिम संदेश असा आहे, धीर सोडू नका, स्वतःवर विश्वास ठेवा, कोणाचं वाईट नको करू आणि रोज स्वामींचं स्मरण ठेवा. लवकरच तुमच्या आयुष्यात एक आनंदाची बातमी येणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याचं नशीब मी स्वतः घडवतो. हा व्हिडिओ इथे संपत नाही, कारण स्वामींची कृपा तुमच्यासोबत चालूच राहील. स्वामी समर्थ सांगत आहेत, भक्तांनो, तुमच्या नशिबात जी गाठ अडकली होती ती आता शिकण्याच्या टप्प्यावर आहे. कित्येक वेळा तुम्ही प्रयत्न केला पण यश मिळालं नाही, कारण वेळ तुमची नव्हती. पण आता स्वामी म्हणतात, वेळ बदलते आणि ती तुमच्यासाठी बदलते. पुढील काही आठवड्यात तुम्हाला अशी संधी मिळेल जी तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. तुमच्या मनात एक भीती आहे, आपलं खरंच होईल का? देव आपल्याला पाहतोय का? स्वामी हसून म्हणतात, मी पाहतोयच नाही, मी तुला सगळं आधीच ठरवून ठेवलंय. भक्तांनो, भीती ही सगळ्यात मोठी अडचण आहे. ती निघून गेली की मार्ग आपोआप मोकळा होतो. आजपासून एक गोष्ट सोडा, नकारात्मक विचार. स्वामी सांगतात, घरात जे मतभेद आहेत, न बोललेले राग आहेत, ते आता कमी होतील. कोणीतरी तुमच्याशी मोकळेपणाने बोलेल, नात्यांमध्ये गोडवा येईल. जर घरात आजारपण, तणाव असेल तर स्वामींची कृपा हळूहळू समाधान देईल. घरात शांतता असेल तर लक्ष्मी आपोआप येते. स्वामी समर्थ म्हणतात, पैसा ही समस्या नाही, पण चिंता ही समस्या आहे. तुम्ही खूप काळ पैशासाठी झगडत आहात, कधी कर्ज, कधी अडचण. पण 19 नंबर निवडणाऱ्या भक्तांसाठी स्वामी सांगतात, मी तुझ्या गरजांची जबाबदारी घेतो. अचानक मदत मिळेल, अडकलेला पैसा मिळेल किंवा उत्पन्नाचा नवा मार्ग खुलेल. आता एक गोष्ट लक्षात ठेवा भक्तांनो, स्वामी कधीही कृपा ताबडतोब दाखवत नाही. ते आधी पाहतात, तुम्ही अजूनही विश्वास ठेवता का? हा काळ अंतिम परीक्षा आहे. जर तुम्ही इथेही डगमगलात नाही तर स्वामींची कृपा तुम्हाला थांबवू शकणार नाही. स्वामी सांगतात, तुमची एक खास इच्छा आहे जी तुम्ही कोणालाही सांगितली नाही. ती इच्छा स्वामींना माहीत आहे. तिच्याशी संबंधी
लवकरच काही संकेत दिसतील. स्वप्न, एखादा शब्द, एखादी घटना. हे संकेत ओळखा आणि विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, माझी कृपा हवी असेल तर ती टिकवायला शिका. नम्र राहा. कोणाचा अपमान करू नका. शक्य तेवढी मदत करा आणि रोज किमान एकदा मला आठवा. इतकंच पुरेसं आहे. आता डोळे बंद करा. स्वामींचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ, सर्व काही तुझ्यावर सोपवलं. स्वामी हसत म्हणतात, आता काळजी करू नकोस, मी आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुम्ही लोकांमध्ये असूनही मनातून एकटे आहात. कोणी तुमचं दुःख समजून घेत नाही असं तुम्हाला वाटतं, पण स्वामी म्हणतात, तू एकटा नाहीस. मी तुझ्या सोबत प्रत्येक श्वासात आहे. आजपर्यंत जे सहन केलं ते व्यर्थ जाणार नाही. स्वामी सावध करतात, भक्तांनो, तुमच्या आजूबाजूला असे लोक आहेत जे वरून गोड बोलतात पण मनात द्वेष ठेवतात. 19 नंबर निवडणाऱ्यांसाठी स्वामी सांगतात, मी तुला त्यांच्यापासून दूर करते. अचानक काही नाती तुटतील, काही लोक दूर जातील, वाईट वाटेल, पण तेच तुमच्यासाठी चांगलं आहे. स्वामी म्हणतात, मन आजारी असेल तर शरीरही थकते. तुम्ही सतत चिंता केल्यामुळे तुमचं आरोग्य कमजोर झालं आहे. पण स्वामी आश्वासन देतात, हळूहळू शक्ती परत येईल. फक्त स्वतःकडे थोडं लक्ष द्या आणि मन शांत ठेव. तुमचं आयुष्य जणू थांबलं होतं. प्रयत्न होते, मेहनत होती, पण परिणाम नव्हता. स्वामी सांगतात, आता गती येणार आहे. काम, व्यवसाय, नोकरी किंवा वैयक्तिक आयुष्य, सगळीकडे हालचाल सुरू होईल. स्वामी म्हणतात, तुझ्यात ताकद आहे, पण तूच स्वतःला कमी लेखतोस. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव, मी स्वामींचा भक्त आहे. हा विचारच तुमचा आत्मविश्वास वाढवेल. स्वामींवर विश्वास ठेवणारा कधीच हरत नाही. स्वामी एक छोटी प्रार्थना सांगतात, मी श्री स्वामी समर्थ, माझं मन शांत कर, माझा मार्ग दाखव आणि योग्य ते घडव. ही प्रार्थना मनापासून म्हटली तर स्वामी लगेच ऐकतात. स्वामी म्हणतात, आता मागे वळून पाहू नकोस. जे गेलं ते गेलंच. पुढे जे येणार आहे ते तुझ्या कल्पनेपलीकडचं असेल. 19 नंबर म्हणजे नव्या अध्यायाची सुरुवात. आता काही क्षण फक्त शांत बसा. श्वासावर लक्ष ठेवा. मनात स्वामीचं नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. स्वामी हळूच म्हणतात, मी तुझा हात धरलाय, आता घाबरायचं कारण नाही. हा संदेश कोणासाठीही योगायोग नाही. जर तुमच्या आयुष्यात 28 हा नंबर वारंवार दिसत असेल किंवा तुम्ही मनातल्या मनात काही प्रश्न घेऊन इथे आला असाल, तर समजा स्वामी समर्थांनीच तुम्हाला इथे बोलावलं आहे. 28 बरोबर 2 अधिक 8 बरोबर 10, 10 बरोबर 1 अधिक 0 बरोबर 1, म्हणजेच नवीन सुरुवात, नवं जीवन, नवा अध्याय. स्वामी सांगतात, जिथे तू थकतोस तिथूनच मी तुला उचलतो. हा नंबर सूचित करतो की जुने अडथळे संपत आहे, अडकलेली काम पूर्ण होणार आहे, मनाची घालमेल आता कमी होणार आहे. तू खूप दिवस शांत राहिलास, सण केलंस, कुणाला त्रास दिला नाही, पण आज स्वामी म्हणतात, आता तुझ्या सहनशक्तीचं फळ मिळणार आहे. 28 नंबर निवडणाऱ्या भक्तांनो, तुमच्यासाठी दैवी न्याय सुरू झाला आहे. तू कोणाला सांगितलं नाही, पण स्वामींना माहीत आहे. रात्री डोळ्यात पाणी, मनात भीती, भविष्याची चिंता, पैशाची अडचण, नात्यांमधील तुटलेले, पण स्वामी म्हणतात, तू एकटाच नाहीस, मी तुझ्या सोबत आहे. 28 नंबर हा कर्माचा हिशोब साफ करणारा नंबर आहे. ज्यांनी तुमच्याशी वाईट केलं, जे तुमचं नुकसान करून हसले, ज्यांनी तुमचा विश्वास तोडला, त्यांचा हिशोब स्वामी स्वतः करत आहे. तुला सूड घ्यायची गरज नाही. स्वामी समर्थ पुरेसे आहेत. स्वामी सांगतात, अडकलेली एक महत्वाची गोष्ट सुटेल, एक आनंदाची बातमी मिळेल, मन हलकं होईल, झोप सुधारेल, आत्मविश्वास वाढेल. हा बदल हळूहळू पण कायमच असेल.
श्री स्वामी समर्थ, माझं मन शांत कर, माझ्या मार्गातला अंधार दूर कर आणि मला योग्य दिशा दाखव. हा मंत्र सकाळी 5 वेळा, रात्री झोपण्याआधी 5 वेळा म्हणावा. स्वामी सांगतात, नकारात्मक विलोकांपासून दूर राहा. सतत भूतकाळ आठवू नका. स्वतःवर शंका घेऊ नका, कारण तुमचा वेळ बदलतोय. मी तुला कधीच सोडलेलं नाही. तू जिथे थांबला तिथून मी तुला पुढे नेणार आहे. हा संदेश इथे संपत नाही, हा तर सुरुवात आहे. नमस्कार स्वामी भक्तांनो. तर जर तुम्ही भाग आणि अजूनही इथे आहात तर समजा स्वामी समर्थ तुम्हाला थांबू देत नाही. कारण 28 नंबर निवडणारे भक्त हे सामान्य नसतात. हे स्वामींच्या विशेष कृपेतील आत्मे असतात. स्वामी सांगतात, ज्या वेदनेतून तू गेलास त्याच वेदनेतून तुझं सोनं घडत आहे. 28 नंबर म्हणजे संघर्ष, संयम, परीक्षा, आशीर्वाद, अश्रू, समाधान. तू जे सहन केलंस ते व्यर्थ जाणार नाही. स्वामी म्हणतात, रात्र कितीही काळी असली, सूर्योदय थांबत नाही. तुझ्या आयुष्यात गोंधळ, भीती, अस्थिरता ही सगळी चिन्ह आहेत की मोठा बदल जवळ आलाय. कारण तू कोणाचं वाईट केलं नाही, फसवणूक केली नाही, मन स्वच्छ ठेवलंस, देवावर विश्वास ठेवला. म्हणून स्वामी म्हणतात, आता माझी जबाबदारी. 28 नंबर निवडणाऱ्या भक्तांनो, आता तुम्ही फक्त पाहणार आहे. ज्यांनी अपमान केला, ज्यांनी पाठीमागे बोललं, ज्यांनी त्रास दिला, ते स्वतःच अडचणीत अडकतील. तुम्हाला काहीच करायची गरज येणार नाही. स्वामी कधी कधी शेवटची एक छोटी परीक्षा घेतात. तू अजूनही संयम ठेवशील का? ती विश्वास सोडशील का? जर तू शांत राहिलास, देवाचं नाव घेतलंस, तर क्षणात कृपा होईल. स्वामी सांगतात, एक अनपेक्षित मदत मिळेल. बंद दरवाजा अचानक उघडेल. जुनी चिंता संपेल. मन प्रसन्न होईल. आत्मविश्वास वाढेल. हा बदल हळू पण खोलवर असेल. श्री स्वामी समर्थ, मला योग्य वेळी योग्य निर्णय दे. माझ्या नशिबाचं दार उघड आणि माझ्यावर तुझी कृपा ठेव. हा मंत्र 28 दिवस रोज 11 वेळा म्हणा. कुणावरही विश्वास लगेच ठेवू नका. मनातली योजना सगळ्यांना सांगत बसू नका. स्वतःला कमी लेखू नका. स्वामी म्हणतात, तुझा वेळ मौल्यवान आहे. तू जितका तुटलास त्यापेक्षा दुप्पट मजबूत होशील. हा भाग इथे संपत नाही. खरा चमत्कार पुढच्या भागात आहे. जर तुम्ही आधीचे भाग ऐकले असतील तर तुम्ही जाणाल की 28 नंबर निवडणाऱ्यांसाठी स्वामी समर्थांची कृपा सुरुवात झाली आहे. पण आता तुम्ही पाहणार तिचा गूढ, चमत्कारी आणि बदल घडवणारा भाग. 28 बरोबर 2 अधिक 8 बरोबर 10, 10 बरोबर 1 अधिक 0 बरोबर 1. याचा अर्थ असा आहे, नवीन सुरुवात, नवे यश, नवीन अध्याय. स्वामी म्हणतात, ज्या व्यक्तीने माझ्यावर विश्वास ठेवला त्याचे जीवन मी बदलतो. 28 नंबर निवडणाऱ्यांसाठी जुने अडथळे नष्ट होणार. मनातील चिंता दूर होणार. आयुष्य उजळणार. स्वामी तुमच्या जीवनात हे घडणार. अवास्तव वाटणारे संकट अचानक सुटते. जिनी काम पूर्ण होतात. अडचणीतून मदत येते. अप्रत्यक्ष पण शक्तिशाली. नात्यांमध्ये सुधारणा होते. मन प्रसन्न आणि हलकं होतं. स्वामी म्हणतात, जे झाले ते झाले, आता फक्त पुढे जा. 28 नंबर निवडणाऱ्यांसाठी स्वामी सांगतात, ज्यांनी वाईट केलं, ज्यांनी त्रास दिला, ज्यांनी विश्वास तोडला, त्यांचा हिशोब स्वामी सतत करतात. तुम्हाला काहीच करायचं नाही. मी पुरेसा आहे. श्री स्वामी समर्थ, माझ्या आयुष्यात प्रकाश टाक, अडथळे दूर कर आणि माझा मार्ग स्पष्ट कर. हे हळूहळू उच्चारल्यास तुमच्या जीवनात चमत्कारिक बदल दिसतील. 28 नंबर हा संकटातून मुक्तीचा आणि प्रकाशाचा संकेत आहे. स्वामी म्हणतात, ज्या अंधारातून तू गेलास त्या अंधारातून मी तुला प्रकाशात आणते.
तुमच्या आयुष्यातील भीती, चिंता, उदासी ही सगळं आता शिफ्ट आणि ठीक होणार आहे. स्वामींच्या कृपेने पुढील 28 दिवस एक महत्वाची कामगिरी पूर्ण होईल. एक अनपेक्षित मदत येईल, मनाची शांती येईल, आत्मविश्वास वाढेल, संकट हळूहळू दूर होते. तुमच्या धैर्यावर माझा आशीर्वाद आहे. 28 नंबर निवडण्यासाठी स्वामी म्हणतात, स्वतःवर विश्वास ठेवा, संयम ठेवा, नेहमी सकारात्मक विचार ठेवा. तुझा मार्ग सोपा होईल, पण तू संयम राखशील तरच. 28 बरोबर कर्म अधिक श्रद्धा. स्वामी सांगतात, तुझ्या कृतीत भक्ती असेल तर मी तुझ्या मार्गात प्रकाश आणतो. तुम्ही आधी जे सण केलं ते व्यर्थ जाणार नाही. स्वामींचा आशीर्वाद, व्यक्तिगत आणि गूढ अनुभव, आध्यात्मिक संकेत. तू जितका थकला आहेस त्यापेक्षा दुप्पट मजबूत होशील. मी तुझ्या सोबत आहे आणि माझी कृपा तुझ्या प्रत्येक पावलावर आहे. 28 नंबर निवडणाऱ्यांसाठी स्वामींचा संदेश आहे, तुझ्या मेहनतीचं फळ मिळेल, मन प्रसन्न राहील, आयुष्य उजळेल, प्रत्येक संकट हलके होईल. माझ्या कृपेवर विश्वास ठेवा, मी तुझ्या सोबत आहे, तुझं भविष्य उजळेल. भक्तांनो, 46 नंबर स्वामी समर्थ संदेश, जो तुमच्या जीवनात शक्ती, साहस आणि आध्यात्मिक उन्नती आणेल. स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला नेहमी सांगितलं आहे की भक्ती आणि परिश्रम यांचा संगम असला तर आयुष्यातील सर्व अडचणी सहज मार्ग काढता येतात. आजच्या संदेशात आपण पाहणार आहोत की स्वामी समर्थ कसा प्रत्येक भक्ताला आत्मविश्वास देतात, संकटात मार्ग दाखवतात आणि जीवनाची खरी दिशा सांगतात. स्वामी समर्थ म्हणतात, श्रद्धा आणि आत्मविश्वास हे जीवनातील सर्वात मोठे अस्त्र आहेत. जेव्हा तुम्ही आत्मविश्वास ठेवता तेव्हा कोणतीही अडचण मोठी दिसत नाही. उदाहरणाद्वारे समजावणे, जसे एक शूर योद्धा रणभूमीत आपला आत्मविश्वास ठेवतो तसेच तुम्ही तुमच्या जीवनाच्या आव्हानांमध्ये स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने पुढे जाऊ शकता. भक्ती फक्त पूजा करण्यापुरती मर्यादित नाही, ती आपल्या कर्मात, आपल्या विचारात आणि आपल्या वागणीत असते. जीवनात संकट येतात हे नैसर्गिक आहे, पण स्वामी समर्थ महाराज म्हणतात, धैर्य राखल्याशिवाय संकटावर विजय मिळवता येत नाही. संकट म्हणजे शिक्षण घेण्याची संधी. प्रत्येक अडथळा तुम्हाला अधिक मजबूत बनवतो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील संघर्ष आणि त्यावर स्वामी समर्थांनी कसा मार्गदर्शन केले याची कथा. धैर्य आणि भक्ती यांचा संगम असेल तर जीवनात कोणतीही अडचण शून्यासारखी होते. स्वामी समर्थ म्हणतात, फक्त भक्ती पुरेशी नाही, योग्य मार्गाने कर्म करण्याची सवय ही महत्वाची आहे. परिश्रम केल्याशिवाय जीवनात मोठी प्रगती साधता येत नाही, परंतु परिश्रम करताना भक्तीची शक्ती कायम ठेवा. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने कठोर परिश्रमाने जीवनात मिळवलेली यश ज्याला स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे साध्य केले. कर्मयोग म्हणजे आपल्या कृतीचे फळ देवावर सोडून दिलेले असते. हेच स्वामी समर्थांचे मुख्य संदेश आहे. स्वामी समर्थ महाराज सांगतात, जीवनात संतुलन आवश्यक आहे. शरीर, मन आणि आत्मा तीनही संतुलित असावीत. भक्ती, ज्ञान आणि कर्म या 3 गोष्टींचे संतुलन राखल्यास जीवनात समृद्धी येते. उदाहरणार्थ, एखाद्या भक्ताचे दिवसक्रम ज्याने संतुलित जीवन जगून आनंद आणि यश मिळवले. संतुलन राखल्याशिवाय भक्ती अपूर्ण राहते. त्यामुळे ध्यान, प्रार्थना आणि सामाजिक कर्तव्य यांचा संगम असावा. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तुम्ही माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेवता तेव्हा मी तुमच्यासाठी मार्ग सोपा करतो. भक्तीने जीवनात येणारे सर्व अंधकार दूर होतात आणि सत्याचा प्रकाश दिसतो. स्वामी समर्थांचे आशीर्वाद म्हणजे मानसिक शांती, जीवनातील यश आणि निस्सीम आनंद. एखाद्या भक्ताने आशीर्वादामुळे संकट पार केले याचा सजीव अनुभव. प्रिय भक्तांनो, जीवनात स्वामी समर्थांचे संदेश लक्षात ठेवा. श्रद्धा ठेवा, आत्मविश्वास राखा, संकटात धैर्य बाळगा, कर्मयोग आणि परिश्रम करा, जीवनात संतुलन राखा, स्वामी समर्थांचे आशीर्वाद नेहमी स्वीकारा.
जर तुम्ही या मार्गांचे अनुसरण केले तर जीवनात आनंद, समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती आवश्यक मिळेल. यानं 46 नंबरच्या संदेशाचे तत्वज्ञान लक्षात ठेवा आणि ते आपल्या जीवनात अंमलात आणा. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, श्रद्धा ही आत्मविश्वासाची खरी गुरु किल्ली आहे. जेव्हा श्रद्धा असते तेव्हा आयुष्यात कोणतीही अडचण आपल्याला थांबवू शकत नाही. भक्ती पण फक्त मंदिरात किंवा पूजेत असते असे नाही, ती आपल्या विचारांमध्ये, वर्तनात आणि कर्मामध्ये दिसायला हवी. एखाद्या भक्ताने कठीण परिस्थितीतून कशी स्वतःची श्रद्धा जपली आणि त्याला मार्ग सापडला. जीवनात संकट येणे निसर्गाचे नियम आहेत, परंतु स्वामी समर्थ सांगतात, धैर्य राखल्याशिवाय संकटावर विजय मिळवणे शक्य नाही. एखाद्या भक्ताने आर्थिक किंवा कौटुंबिक संकटातून कसे धैर्य ठेवले आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने मार्ग सापडला. संकट म्हणजे शिकवण देण्याची पद्धत आहे. संकटात धैर्य राखल्याने मनाची शक्ती वाढते आणि आत्मविश्वास दृढ होतो. सूत्र: संकट, धैर्य आणि यश. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, फक्त भक्ती पुरेशी नाही, कर्मयोग आवश्यक आहे. कर्माचा मार्ग म्हणजे आपल्या कर्तव्यांचा योग्य पद्धतीने पालन करणे. एखाद्या शेतकऱ्याचे अथक परिश्रम ज्याला स्वामी समर्थांचे आशीर्वाद मिळाले. परिश्रम करताना मनात भक्तीची भावना ठेवा. ही भावना तुमच्या कर्माला फलप्रद करते. कर्म करण्याची ताकद मिळवण्यासाठी स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा. स्वामी समर्थ सांगतात, जीवनात संतुलन आवश्यक आहे. शरीर, मन, आत्मा यांचा संगम असावा. एखाद्या भक्ताची दिवसक्रम, प्रार्थना, कार्य आणि विश्रांती या तिन्ही गोष्टींचा संतुलन कसा राखला. भक्ती, ज्ञान आणि कर्म या 3 गोष्टींचे संतुलन राखल्यास जीवनात समृद्धी आणि शांती येते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, प्रत्येक व्यक्तीमध्ये अनंत शक्ती आहे, फक्त ती ओळखायची आणि योग्य मार्गाने वापरायची गरज असते. एखाद्या व्यक्तीने मानसिक अडचणींवर कशी मात केली आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने यश मिळवले. मनाला दृढ करण्यासाठी रोज ध्यान, प्रार्थना आणि मंत्र साधना करा. ही शक्ती जीवनभर तुम्हाला मार्गदर्शन करेल. मन, बुद्धी व कर्म यांना स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने दिशा द्या. स्वामी समर्थ महाराज सांगतात, जीवनाचे ध्येय फक्त भौतिक यश नाही, तर आत्मशक्ती आणि आध्यात्मिक उन्नती आहे. उदाहरणार्थ, भक्ताचे अनुभव जीवनातील संघर्षातून आध्यात्मिक प्रगती साधणे. भक्ती, श्रद्धा आणि कर्मयोग यांच्या माध्यमातून आत्म्याला उंची मिळते आणि जीवनात खरी साधना प्राप्त होते. स्वामी समर्थांची भक्ती ही जीवनाचे सर्वोच्च मार्गदर्शन आहे. प्रिय भक्तांनो, 46 नंबरच्या संदेशाचा सारांश: श्रद्धा ठेवा, आत्मविश्वास दृढ करा, संकटात धैर्य बाळगा, मनाची शक्ती वाढवा, कर्मयोग करा, कठोर परिश्रम करा, पण भक्ती कायम ठेवा. जीवनात संतुलन राखा, शरीर, मन, आत्मा यांचा संगम साधा, आत्मशक्ती ओळखा, मनोबल दृढ करा, आध्यात्मिक उन्नती साधा, जीवनाचे खरे ध्येय साधा. त्या संदेशाचे अनुसरण करून तुम्ही जीवनात यश, शांती आणि समृद्धी अवश्य साधा. स्वामी समर्थांचे आशीर्वाद नेहमी तुमच्यावर राहो. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, भक्ती ही आपल्याला अंतर्मुख करून जीवनातील खरी शक्ती ओळखायला शिकवते. भक्ती म्हणजे फक्त मंदिरात प्रार्थना करणे नाही, की आपल्या जीवनातील प्रत्येक कृती दिसायला हवी. एखाद्या भक्ताने संकटात स्वामी समर्थांवर पूर्ण श्रद्धा ठेवली आणि अडचणी सहज मार्ग पावल्या. जे स्वामी समर्थ, भक्तीने मनाला शांतता आणि शक्ती मिळते. स्वामी समर्थ म्हणतात, आत्मविश्वास हा प्रत्येक यशाचा पाया आहे. जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा देवाचे आशीर्वाद आपल्यावर अधिक स्पष्ट दिसतात. एखाद्या विद्यार्थी किंवा कुटुंबांच्या संघर्षातून आत्मविश्वास ठेवून त्यांनी यश साधले.
आत्मविश्वास राखल्याशिवाय संकटावर मात करणे शक्य नाही. म्हणून प्रत्येक कार्यात आत्मविश्वासासह पुढे चला. आत्मविश्वास, श्रद्धा, अडचणींवर विजय. संकट म्हणजे देवाने दिलेली संधी आहे, मन आणि आत्मेची परीक्षा घेण्याची. एखाद्या भक्ताने आर्थिक, कौटुंबिक आणि किंवा वैयक्तिक संकटावर कसा विजय मिळवला? धैर्य आणि श्रद्धा ठेवल्यास संकट आपल्याला मजबूत बनवते. संकटात धैर्य ठेव, स्वामी समर्थ तुझा मार्गदर्शक आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, फक्त भक्ती पुरेशी नाही, कर्मयोगाची आवश्यकता आहे. योग्य मार्गाने केलेले कर्मच जीवनात यश देतात. एखाद्या शेतकऱ्याने अथक परिश्रम करून कसे यश मिळवले? भक्ती आणि कर्मयोग एकत्र असले तर जीवनात अडचणी सहज मार्गच पावतात. कर्म करण्याचा मार्ग भक्तीने उजळवतो. स्वामी समर्थ म्हणतात, जीवनात संतुलन राखणे आवश्यक आहे, कारण शरीर, मन आणि आत्मा यांचे संगम आपल्याला खरी शक्ती देतो. एखाद्या भक्ताने प्रार्थना, काम आणि विश्रांती यांचा संतुलित दिवसक्रम कसा राखला? संतुलित जीवन म्हणजे आरोग्य, यश आणि मानसिक शांती याचे संगम असते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, प्रत्येक व्यक्तीमध्ये अंतर्मुख शक्ती आहे, ती योग्य मार्गाने ओळखली जीवनात कोणतीही अडचण सहज पार पडते. तर स्वामी भक्तांनो, ज्यांनी 73 हा अंक निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. प्रत्येक श्वासात भक्ती, प्रत्येक विचारात श्रद्धा आणि प्रत्येक कर्मात समर्पण असो. जीवनात जे काही अडथळे येतात ते फक्त आपल्याला सिद्धी करायला आलेले उपदेश आहेत. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने प्रत्येक अडचण खेरी जाते. जगात प्रत्येक व्यक्तीला काही ना काही संकट येतात. काही अडचणी आपल्याला त्रास देतात, काही आपल्याला नव्या शिकवण्या देतात. स्वामी समर्थ शिकवतात, काही संकटांमध्ये धीर ठेवणे हेच खरे सामर्थ्य आहे. संकट आपल्या आत्म्याला शुद्ध करतात, मनाला दृढ करतात आणि आपल्याला दिव्य मार्ग दाखवतात. ज्याप्रमाणे तलवारी आगीत तपासली जाते त्याचप्रमाणे आपली श्रद्धा संकटातून तपासली जाते. संकट आपल्याला तोच मार्ग दाखवतात. जगात प्रत्येक व्यक्तीला काही ना काही संकट येतात. काही अडचणी आपल्याला त्रास देतात, काही आपल्याला नवे शिकवणे देतात. स्वामी समर्थ शिकवतात की संकटांमध्ये धीर ठेवणे हेच खरे सामर्थ्य आहे. संकटे आपल्या आत्म्याला शुद्ध करतात, मनाला दृढ करतात आणि आपल्याला दिव्य मार्ग दाखवतात. ज्याप्रमाणे तलवारी आगीत तपासली जाते त्याचप्रमाणे आपली श्रद्धा संकटातून तपासली जाते. संकट आपल्याला तोच मार्ग दाखवतात ज्यावर चालून आपण आत्मेच्या प्रकाशापर्यंत पोहोचतो. भक्ती ही शक्ती आहे जी आपल्या जीवनात अंधारात उजेड निर्माण करते. जेव्हा आपण स्वामी समर्थांच्या नावाचा जप करतो तेव्हा आपली अंतःकरणाची शक्ती जागृत होते. भक्तीने आपल्याला नकारात्मकतेपासून दूर ठेवते आणि मानसिक शांतता वाढते. भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाणे किंवा नामस्मरण करणे नाही. भक्ती म्हणजे प्रत्येक क्षण आपले विचार, शब्द आणि कर्म योग्य मार्गावर ठेवून. स्वामी समर्थ शिकवतात की कर्म करा, फलाची अपेक्षा न बाळगता. आपण केलेले चांगले कर्म आपल्याला नेहमी परत मिळतात. जसे नदीत घालवलेले पाणी समुद्रात मिसळते आणि परत आपल्याला आकाशातून पावसात भेटते. कर्म करताना नेहमी हा विचार ठेवा की जे मी करतोय ते इतरांसाठी आहे, स्वतःसाठी नाही. जेव्हा आपण हे समजतो तेव्हा मनातील घृणा, राग आणि द्वेष नष्ट होतो. जीवनात समाधान आणि आनंद आपोआप निर्माण होतो. मनावर नियंत्रण ठेवणे हेच खरे साधन आहे. स्वामी समर्थ शिकवतात की संयम राखल्याशिवाय जीवनात स्थिरता येत नाही. जेव्हा आपण क्रोध, लोभ आणि मोह यावर नियंत्रण ठेवतो तेव्हा आपला अंतःकरण शक्तिशाली बनतो. मनावर नियंत्रण ठेवणे म्हणजे प्रत्येक निर्णय स्पष्टतेने घेणे, प्रत्येक शब्द सावधपणे बोलणे आणि प्रत्येक कर्म विचारपूर्वक करणे.
आनंद म्हणजे परिस्थितीवर नाही, आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो. जेव्हा आपण प्रत्येक परिस्थिती स्वामी समर्थांचा आशीर्वाद समजून घेतो, तेव्हा आनंद आपोआप आपल्यावर वावरतो. आनंदाचा अर्थ मोठा किंवा लहान गोष्टींमध्ये नाही, तो आपल्या हृदयात शांतता आणि संतोष निर्माण करतो. प्रत्येक क्षणात हसणे, प्रत्येक क्षणात प्रेम वाटणे आणि प्रत्येक क्षणात धन्यवाद मानणे हेच खरे आनंदाचे गुपित आहे. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने प्रत्येक भक्ताला जीवनाचे यश, सुख आणि समाधान प्राप्त होईल. प्रत्येक अडचण ही एक संधी आहे. प्रत्येक संकट हे एक पाठ शिकवणारे शिक्षक आहे. भक्ती, संयम आणि शुद्ध कर्म यामुळे आपल्या जीवनात दिव्य प्रकाश येतो आणि आत्मा मुक्त होतो. या मार्गावर चालत राहा, हृदयात श्रद्धा ठेवा आणि प्रत्येक क्षणाचे महत्त्व जाणून घ्या. जीवन हे केवळ राहणे नाही, तर प्रत्येक क्षणात अर्थ शोधणे आहे. जगात सर्वात मोठी शक्ती म्हणजे श्रद्धा. श्रद्धा नसल्याशिवाय कोणतेही साधन, ज्ञान किंवा योग फळ देत नाही. स्वामी समर्थ सांगतात, भक्ताला जर श्रद्धा असेल तर अडचणींचा मार्ग उघडला जातो. जेव्हा आपले मन, हृदय आणि आत्मा सर्वस्वी भक्तीमध्ये रमतो, तेव्हा संपूर्ण विश्व आपल्यासाठी काम करते. प्रत्येक प्रत्येक संकट आपल्याला अधिक सक्षम बनवण्यासाठी येते. स्वामी समर्थांच्या चरणी पूर्ण निष्ठा ठेवा आणि पहा की तुम्हाला प्रत्येक दिवशी नवीन ऊर्जा मिळते. जसे सूर्य उगवतो आणि अंधार नष्ट करतो, तसं भक्तीचा प्रकाश जीवनातील अंधार दूर करतो. संकट हे जीवनातील शिक्षक आहेत. जेव्हा संकट येते तेव्हा त्याला दडकून टाकण्याऐवजी समजून घ्या. संकट म्हणजे आपल्याला शुद्धी करण्याची संधी आहे. स्वामी समर्थ शिकवतात की प्रत्येक संघर्ष आपल्याला अधिक दृढ बनवतो. संकटांमध्ये धैर्य आणि संयम राखा. जेथे धैर्य आहे तिथे देवाची कृपा आहे. प्रत्येक संकट आपण पार केल्यावर मनात एक नवा विश्वास येतो की मी करू शकतो. भक्ताने संकटांचा सामना करताना केवळ स्वतःवर नाही तर स्वामी समर्थांच्या आशीर्वादावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि मग पहा, अडचणी मार्गी जातात आणि मनाला स्थिरता मिळते. कर्म म्हणजे आपल्या जीवनातील मुख्य साधन आहे. स्वामी समर्थ म्हणतात, कर्म करताना फलाची अपेक्षा न ठेवणे ही खरी भक्ती आहे. आपण जे कर्म करतो त्यातून जे फळ मिळते ते आपल्याला स्वाभाविक मिळते. परंतु जेव्हा आपण कर्म फळासाठी करतो तेव्हा मानसिक भार निर्माण होते. स्वामी समर्थ शिकवतात की कर्म फळासाठी नाही तर सेवेसाठी करा. प्रत्येक चांगले कर्म, प्रत्येक मदत करणारी कृती, प्रत्येक सत्य बोललेले शब्द हेच आपल्याला आत्मिक आनंद देतात. स्वामी समर्थ सांगतात, संयम नसल्याशिवाय मनाची शांती साधता येत नाही. संयम म्हणजे केवळ बाह्य वर्तनावर नाही तर मनाच्या विचारांवर देखील नियंत्रण ठेवणे. क्रोध, लोभ आणि मोह यांवर नियंत्रण ठेवा. जीवनातील प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. जेव्हा आपण संयम ठेवतो तेव्हा आपला आत्मा स्थिर होतो आणि श्रद्धा वाढते. भक्ताने प्रत्येक कर्म आणि निर्णय करताना हे आठवावे की फक्त माझ्या हितासाठी नाही तर इतरांसाठी आहे. जेव्हा हा विचार मनात रुततो तेव्हा जीवनातील संघर्ष आणि मानसिक त्रास कमी येतो. भक्ती म्हणजे फक्त नामस्मरण व पूजा नाही. भक्ती म्हणजे जीवनाच्या प्रत्येक क्षणात स्वामी समर्थाचे स्मरण ठेवा. स्वामी समर्थ शिकवतात, भक्ताचे हृदय हे मंदिर आहे आणि भक्ती हे त्यातील दिवा आहे. हा दिवा केवळ प्रकाश देतो तर मनातील अंधकार नष्ट करतो. भक्ती ही अशी शक्ती आहे जी प्रत्येक क्षण आपल्याला शांतता, आनंद आणि आशीर्वाद देते. भक्तीच्या मार्गावर चालणारा व्यक्ती कधीही एकटा नसतो. स्वामी समर्थ त्यांच्या भक्तांसोबत सदैव असतात. प्रत्येक अडचणीत त्यांचा हात धरतात. आनंदी हे बाह्य परिस्थितीवर नाही तर अंतःकरणाच्या शांततेवर अवलंबून असतं. जेव्हा आपण प्रत्येक क्षणात कृतज्ञ राहतो तेव्हा जीवनात समाधान येते. स्वामी समर्थ शिकवतात की
प्रत्येक गोष्ट अनुभवायला मिळते, ती आपल्याला काही शिकवण्यासाठी येते. जीवनातील प्रत्येक प्रसंगाचा अर्थ शोधा, प्रत्येक क्षणाचा उपयोग करा आणि प्रत्येक अडचणीतून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. संतोष आणि कृतज्ञता ही खरी संपत्ती आहे. जेव्हा हे मनात दुरुस्ते तेव्हा जीवनात आनंद, शांती आणि समाधान आपोआप निर्माण होते. स्वामी समर्थांचा आशीर्वाद प्रत्येक भक्ताच्या जीवनात उजाळा आणतो. प्रत्येक भक्ताला शांती, प्रेम आणि यश प्राप्त होईल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने प्रत्येक भक्त संकटांवर विजय मिळवतो, आत्मविश्वासाने भरतो आणि जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा अर्थ जाणतो. भक्ताने कधीही धैर्य गमावू नये. स्वामी समर्थ शिकवतात की धैर्य हेच आपले सर्वात मोठे अस्त्र आहे. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी मनात श्रद्धा आणि विश्वास ठेवल्यास संकटे आपोआप मार्गी जातात. धैर्य राखणे म्हणजे आपल्या आत्म्याचा विश्वास टिकवणे. जेव्हा मन ठाम आणि आत्मा स्थिर असतो तेव्हा कोणतीही अडचण आपल्याला थांबवू शकत नाही. संकटे आपल्याला मजबूत बनवतात, हृदयात स्थिरता निर्माण करतात आणि जीवनाचा अर्थ सांगतात. भाग तुम्हाला जीवनात अडचणी येताना, संकट आल्यावर आणि तुमच्या मनातील भीती, शंका दूर करण्याचा मार्ग दाखवेल. आता थोडा विचार करा, या 4 नंबरपैकी तुम्ही कोणता नंबर निवडला होता? कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण प्रत्येक नंबर फक्त एक आकडा नाही, तो तुमच्या जीवनातल्या प्रवासाचा संदेश आहे. तुमच्या मनाची दिशा आहे आणि तुमच्या निर्णयांची ताकद आहे. तर स्वामी समर्थ म्हणतात की विश्वास ठेवा आणि सतत प्रयत्न करत राहा. जेव्हा तुम्ही आत्मविश्वास आणि श्रद्धेने काम करता तेव्हा कोणतीही अडचण मोठी नाही. आता एक छोटा संदेश तुमच्यासाठी. तुमच्या मनातील भीतीला ओळखा, पण त्यात हरू नका. प्रत्येक दिवशी छोट्या छोट्या पावलांनी पुढे चला. स्वामी समर्थांची कृपा कायम तुमच्यावर राहील. फक्त तुमची श्रद्धा ठेवा. हे लक्षात ठेवा, जीवन हे प्रवास आहे, गंतव्य नाही. प्रत्येक अनुभव, प्रत्येक संघर्ष तुम्हाला अधिक मजबूत करतो आणि या 4 नंबरपैकी या तुमच्या निवडीतच तुमच्या जीवनाची दिशा लपलेली आहे. अशा प्रकारे तुमच्या मनातील विचार, श्रद्धा आणि स्वामी समर्थांची आशीर्वाद तुम्हाला नेहमी योग्य मार्ग दाखवेल. तुम्ही जर या संदेशाला आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा प्रेरणादायी संदेशांचे प्रवाह तुमच्यापर्यंत सतत पोहोचत राहतील. आणि लक्षात ठेवा, कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणता नंबर निवडला, कारण प्रत्येक निवड, प्रत्येक श्रद्धा तुमच्या जीवनात नवे चमत्कार घडवू शकते. आता प्रवासाच्या पुढील टप्प्यावर आलो आहोत. या भागात आपण आत्मविश्वास, श्रद्धा आणि प्रयत्नांची शक्ती याबद्दल बोलणार आहोत. स्वामी समर्थ म्हणतात, श्रद्धा ही आत्म्याची शक्ती आहे. श्रद्धा नसल्यास मनात शंका राहते आणि अडचण वाढतात. जेव्हा तुम्ही पूर्ण श्रद्धा ठेवता तेव्हा अडथळे फक्त मार्गदर्शक ठरतात. अडथळे नाही, तुमची निवडलेली संख्या तुमच्या मनातील श्रद्धेची दर्पण आहे. जीवनात यश मिळवायचे असेल तर फक्त विचार करणे पुरेसे नाही, कृती आवश्यक आहे. स्वामी समर्थ शिकवतात की प्रत्येक दिवसात एक नवा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. छोट्या छोट्या पावलांनी सुरुवात करा, मग अडथळे आपोआप दुखावी होतील. भीती ही मनाची नैसर्गिक भावना आहे, परंतु ती तुमचा मार्ग अडवू देऊ नका. स्वामी समर्थ म्हणतात, भीतीवर विजय मिळवणे म्हणजे आपल्या आत्म्यावर विजय मिळवणे. संकट येतात पण ते शिकवतात, घडवतात आणि तुम्हाला अधिक शहाणा करतात. तुम्ही ज्या नंबरची निवड केली आहे तो फक्त आकडा नाही, प्रत्येक नंबर तुमच्या जीवनातल्या प्रवासाची, तुमच्या निर्णयांची आणि तुमच्या मनाची ताकद दर्शवते. कमेंटमध्ये तुमचा नंबर नक्की सांगा. हे कळल्याने तुम्ही फक्त कम्युनिटीशी जोडत नाही तर स्वतःला देखील आत्मविश्वास देत आहात. स्वामी समर्थांची कृपा प्रत्येक भक्तावर सतत राहते. त्यांचा संदेश मन शुद्ध ठेवा, सतत प्रयत्न करत राहा आणि विश्वास ठेवा. प्रत्येक दिवस, प्रत्येक अनुभव तुम्हाला नवी शिकवण देतो. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या मनाची शक्ती आणि श्रद्धा तुम्हाला कोणत्याही अडचणींवर विजय मिळवून देईल. स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहे हे नेहमी लक्षात ठेवा. एका भक्ताने आयुष्यात अनेक अडचणींना
सामोरे गेले. त्यांनी फक्त स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवून प्रयत्न सुरू ठेवले. काही वर्षात त्याचे जीवन पूर्णपणे बदलले. व्यवसायात यश मिळाले, कुटुंब सुखी राहिले आणि तो समाजात प्रेरणा स्रोत बनला. हे दाखवते की श्रद्धा प्रयत्न जीवनातील चमत्कार आहे. श्रद्धा ठेवा, सतत प्रयत्न करत राहा, भीतीला पराभूत करा, स्वामी समर्थांची कृपा स्वीकारा. तुमच्या निवडलेल्या नंबरामध्ये लपलेला संदेश जाणून घ्या. कमेंटमध्ये तुमचा नंबर नक्की सांगा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशा प्रेरणादायी संदेशांचे प्रवाह तुम्हाला सतत मिळत राहतील. आणि लक्षात ठेवा, जीवन हा प्रवास आहे आणि स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव राहील.